मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, एक ॲव्हरेज पुरुषाच्या आयुष्यातले 1 वर्ष फक्त मुलींकडे पाहण्यात निघून जाते आणि 6 महिने दाढी करण्यात निघून जातात. तसं पाहायला गेलं तर स्त्री आणि पुरुष दिसायला तर एकमेकांपेक्षा खूप वेगळे दिसतात, पण अजून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुरुषांच्या दिसून येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांसंबंधी 10 अशा मजेदार आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा नसतील. नंबर 1, टेन्शन आल्यानंतर पुरुष आक्रमक होतात. मित्रांनो, तुम्ही जर लहान मुलांचे निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल की लहान मुलं त्यांच्या समस्यांबद्दल, टेन्शन्सबद्दल कधीच काही बोलत नाही, पण त्यांना काही त्रास झाला की ते रागावतात, रडतात, चिडतात. असे होते कारण लहान मुलांना भावनांबद्दल जास्त माहिती नसते. आता संशोधकांना असे आढळून आले आहे की हीच लक्षणे पुरुषांमध्ये सुद्धा आढळतात. आता पुरुष टेन्शन आल्यावर रडत नाही, पण ते खूप चिडचिड करतात आणि आक्रमक होतात. ह्याचे कारण आहे, हार्वर्डचे एक प्रोफेसर रॉन केसलर सांगतात, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचे संप्रेरक जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या आक्रमकता निर्माण होते. ह्यामुळे जेव्हा पुरुष स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये येतात तेव्हा त्यांना लवकर त्यांच्या भावना समजत नाही आणि त्यांच्या मेंदूमध्ये असलेली स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम त्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन संप्रेरक निर्माण करते, ज्यामुळे मग ते जास्त आक्रमक बनतात. आता तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला रागावर नियंत्रण कसे मिळवायचे याचे मार्ग शोधावे लागतील आणि आपल्या आक्रमकतेचा योग्य जागी उपयोग कसा होईल हे बघावे लागेल. नंबर 2, पुरुषांच्या गळ्यावर एक वाढलेले हाड असते, ज्याला इंग्लिशमध्ये ॲडम्स ॲपल म्हणतात. मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का, पुरुषांच्या गळ्यावर हे बाहेर आलेले हाड नक्की काय असते? ह्याला इंग्लिशमध्ये ॲडम्स ॲपल म्हणतात. ह्या हाडाच्या मागे आपले स्वरयंत्र असते, जे आपल्या आवाजाच्या पीचसाठी जबाबदार असते. किशोर वयात असताना माणसाच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात, ज्याच्यामुळे त्यांचे हे ॲडम्स ॲपल हाड वाढते, त्यांचा आवाज बदलतो. ॲडम्स ॲपल स्त्रियांमध्ये सुद्धा असते. पुरुषांच्या तुलनेत त्याचा आकार खूपच छोटा असतो, त्यामुळे स्त्रियांचा आवाज सुद्धा पुरुषांच्या तुलनेत खूपच नाजूक असतो. म्हणजे ज्याचे ॲपल ॲडम्स हाड जेवढे मोठे असते तेवढा त्याचा आवाज खोल आणि जड असतो. नंबर 3, पुरुष स्त्रियांच्या तुलनेत हळूहळू म्हातारे होतात. मित्रांनो, पुरुषांच्या त्वचेचे वय स्त्रियांच्या त्वचेच्या तुलनेत हळूहळू वाढते. डर्मोलॉजिकाच्या नुसार ह्याचे कारण आहे, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन आणि कोलेजन हे संप्रेरक जास्त प्रमाणात असतात. कोलेजन हे एक असे प्रोटीन आहे जे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये असते, जे आपल्या सांध्यांच्या जॉईंट्स, आपल्या त्वचेच्या स्ट्रेचिनेस, इलॅस्टिसिटीसाठी जबाबदार असते. हा कोलेजन आपल्या त्वचेचा 3/4 भाग असतो, पण जसजसे आपले वय वाढत जाते हा ब्रेक व्हायला सुरुवात होतो आणि नंतर एक काळानंतर आपले शरीर हे प्रोटीन बनवण्याचे बंद करते. पण टेस्टोस्टेरोन ह्या संप्रेरकामुळे पुरुषांचे कोलेजन सहजासहजी ब्रेक होत नाही, पण स्त्रियांमध्ये असलेले कोलेजन लवकर ब्रेक व्हायला लागते, त्यामुळे त्यांच्या त्वचेवर सुरकुत्या यायला लागतात. ह्यामुळेच पुरुष स्त्रियांच्या तुलनेत वयस्कर झाल्यानंतर सुद्धा जास्त तरुण दिसायला लागतात. नंबर 4, पुरुषांच्या मेंदूचा आकार मोठा असतो. 2014 मध्ये झालेल्या एका सायंटिफिक अभ्यासामध्ये वेगवेगळ्या मेंदूंच्या आकाराचा अभ्यास करण्यात आला होता. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. पुरुषांच्या मेंदूचा आकार स्त्रियांच्या तुलनेत 8 ते 13% मोठा असतो. याशिवाय त्यांना अजून एक गोष्ट आढळली की पुरुषांमध्ये मेमरी आणि स्पेसला आयडेंटिफाय करण्याचा भाग मोठा असतो. दुसरीकडे स्त्रियांमध्ये इमोशन्स आणि भाषा आयडेंटिफाय करण्याचा भाग मोठा असतो. पण ह्यामध्ये कुठेही हे सिद्ध झाले नाही की आकार जरी कमी असला तरी त्याच्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये काही कमी आहे. त्यामुळे मोठा मेंदू आहे ह्याचा अर्थ तो जास्त हुशार असा होत नाही, कारण हत्तीचा मेंदू सुद्धा माणसाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने मोठा असतो. पण तरी सुद्धा मनुष्य या पृथ्वी तलावर सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो. नंबर 5, केस गळतीची समस्या. एका ठराविक वयानंतर 85% पुरुषांचे केस गळायला सुरुवात होतात. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर जे काही केस उरतात ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी हे तुम्ही निरीक्षण केलं आहे, स्त्रियांचे कितीही वय जरी झाले
तरी कोणत्याही स्त्रीचे सगळे केस कधीच गळत नाही. असे होते कारण स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत आपल्या केसांची जास्त काळजी घेतात, पण पुरुष केस असताना क्वचितच आपल्या केसांची काळजी घेतात. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ सांगतात, जेव्हा पण आपण एकमेकांना भेटतो आपले सर्वात पहिले लक्ष समोरच्याच्या केसांकडे जाते, नंतर बाकीच्या गोष्टींकडे. नंबर 6, रंग बघण्याचा दृष्टिकोन. तुम्ही ह्या जोकला अनेक वेळा ऐकले असेल, जिथे एक मुलगी एका तरुणाला वेगवेगळ्या कलरचे गुलाबी रंग दाखवून त्याचे नाव विचारते, पण त्या तरुणाला सगळे कलर गुलाबीच दिसतात. आणि हे खरं सुद्धा आहे. न्यूयॉर्कमध्ये असलेल्या ब्रुकलिन कॉलेजच्या एका प्रोफेसरने एक अभ्यास केला होता, जिथे त्याने वेगवेगळ्या स्त्रिया आणि पुरुषांच्या ग्रुपला वेगवेगळ्या कलरचे शेड दाखवले. जिथे स्त्रियांनी पुरुषांपेक्षा जास्त रंग ओळखले, त्यांनी सारख्या रंगांमध्ये असलेले बारीक बारीक फरक सुद्धा अचूकरित्या ओळखले होते. दुसरीकडे पुरुष सारख्या रंगांना एकसारख्या शेड प्रमाणे जज करत होते. तुम्ही कोणते रंग पाहू शकता हे तुमच्या बुबुळातल्या रेटिनल क्लोन पेशींवर अवलंबून असते, आणि स्त्रियांमध्ये ह्या पेशी पुरुषांच्या तुलनेत दुप्पट असतात. त्यामुळे पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत कमी रंगांचे शेड्स दिसतात. त्यामुळे मुलींसाठी बेबी पिंक, रोज पिंक हे वेगवेगळे कलर आहेत, पण आपल्या पुरुषांना हे सारखेच वाटतात. नंबर 7, बोटांच्या आकारात फरक. मित्रांनो, शक्य असेल तर आता मी जे सांगतो ते करा. तुमचा उजवा हात एका प्लेन भागावर ठेवा. तुमची तर्जनी आणि अनामिका ह्या 2 बोटांचे निरीक्षण करा. इथे जास्त करून स्त्रियांमध्ये दोन्ही बोटांची लांबी जवळजवळ सारखीच असेल, पण पुरुषांचे अनामिक बोट तर्जनीपेक्षा मोठे असेल. आता ह्याच्या मागे काही मोठे कारण नाहीये, पण संशोधक हे सांगतात, जेव्हा पुरुष त्याच्या आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा त्याला टेस्टोस्टेरोनचा अनुभव येतो. पण असे का होते आणि पुरुषांचे अनामिक बोट मोठे असल्याने काय होते, ह्याचे उत्तर अजून कोणाला सापडले नाही. हे एक प्रकारचे रहस्य आहे. हो, पण ही गोष्ट पुरुषांना स्त्रियांपेक्षा वेगळं बनवते. नंबर 8, अवयवांचा आकार. पिया लिप, फाउंडर ऑफ कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, यांचे म्हणणे आहे, पुरुषांच्या दातांचा आकार स्त्रियांच्या तुलनेत मोठा असतो. विशेषतः आपल्या सुळ्याचा दात, त्याचा आकार सर्वात मोठा असतो. एवढंच नाही, पुरुषांच्या शरीराचे बाकीचे अनेक अवयव सुद्धा स्त्रियांच्या अवयवांपेक्षा मोठे असतात. जसे की जबड्याचे हाड, गाल, भुवया हे सर्व अवयव आकाराने मोठे असतात. फ्रंटियर ऑफ सायकोलॉजीमध्ये पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार हे सर्व अवयव पुरुषांचे पुरुषत्व सिद्ध करतात आणि स्त्रियांना हे आकर्षक सुद्धा वाटतात. नंबर 9, स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष जास्त खातात. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण ही वास्तवता आहे. जेव्हा एक पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर लंच डेटला जातो, म्हणजे जेवायला जातो, तेव्हा तो स्त्रीपेक्षा जास्त जेवण जेवतो. एका अभ्यासानुसार पुरुष स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठी 80 ते 90% जास्त खातात. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या केविन निफिन ह्या प्रोफेसरने एक अभ्यास केला होता, जिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये आलेल्या सर्व पुरुषांना विचारले की त्यांचे पोट किती भरले आहे. जिथे त्यांना हे आढळले की जे पुरुष स्त्रियांबरोबर जेवायला आले होते त्यांनी बाकी पुरुषांच्या तुलनेत 93% जास्त पिझ्झा खाल्ला आणि 86% जास्त सॅलड खाल्ले होते. नंबर 10, स्नायूंच्या वाढीमध्ये फरक. एक चांगली आणि फिट बॉडी बनवण्यासाठी स्त्रिया जिममध्ये अनेक महिने व्यायाम करतात, पण जिथे पुरुषांनी फक्त काही दिवस वेट उचलायला सुरुवात केली की लगेच त्यांच्या बॉडीमध्ये बदल जाणवायला लागतात. म्हणजे पुरुष स्त्रियांच्या तुलनेत जास्त लवकर मसल बनू शकतात, ज्याला अन्य दुसरे कोणतेही कारण नाही. इथे त्यांचे टेस्टोस्टेरोन संप्रेरक कारणीभूत असते. हे संप्रेरक पुरुषांमध्ये किशोर वयात असताना निर्माण व्हायला सुरुवात होते. असे नाहीये की हे टेस्टोस्टेरोन संप्रेरक फक्त पुरुषांमध्येच आढळते. हे स्त्रियांमध्ये सुद्धा असते, पण त्याचे प्रमाण खूपच कमी असते. पुरुषांमध्ये हे संप्रेरक 20 पट जास्त निर्माण होते, ज्यामुळे पुरुषांच्या शरीरात मसल मास लवकर तयार होते. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.